चला लगेच क्षेत्रक्षण सजवून घ्या. त्यानंतर होणारा सामना मानादेवी वॉरियर्स आटोली विपक्ष श्री गणेश इलेव्हन मांगडेवाडी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचा लक्षात घ्या कॅप्टन. चला लगेच मॅच चालू करायची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. सूरज आणि श्रेयस. बॉलिंग ट्रॅक वरती संदेश आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 मध्ये मॅच महत्वाची आहे. एक फेरी विजयी झाल्यानंतर दोन्ही संघ दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना आपल्याला दिसत आहेत. पंचांना प्रश्न विचारले. चेंडू नंतर बाहेरच्या बाजूला गेला. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिलाच बॉल संदेश आपल्याला पाहायला मिळाला. डावखोऱ्या हाताने गोलंदाजी करतोय. चांगला टप्पा पहिल्याच बॉल वरती. हो हा बॉल आपण पाहतोय वळण घेणारा होता. आतल्या बाजूला चेंडूने दिशा बदलली आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. फटका चांगला आहे. अप्रतिम आहे. सरळ दिशेत बॉल निघून जाईल. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. सूरज पवारच्या बॅट मधून चौकार. पहिल्या 2 मॅचेसचा स्कोर वाटतं वाटलं काय गरज नाही. आडव्या बॅटने फटका अप्रतिम आहे. बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. यूज हिट. सूरज पवारच्या बॅट मधून षटकार. यावेळेस बॅटची खडा घेतली होती. यष्टीरक्षकांचा प्रयत्न आपण जर का पाहिला तर जरूर चांगला होता, परंतु बॉलला थांबवू शकले नाही, पकडू शकले नाही. बॉल हातामधून खाली निसटला आणि सूरज पवार आता सुरक्षित उभा आहे. 10च्या घरामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. कमी गतीचा बॉल बॅटच्या रडार मध्ये पाठवलाय सूरज पवारने. सूरज पवारचा वार. बॉल सीमारेषेच्या आर पार. षटकार. 16च्या घरामध्ये धावफलक. चांगल्या गोलंदाजाविरुद्ध बॅटिंग करत असताना सूरज पवारने पहिल्या षटकामध्ये सुस्थितीमध्ये धावफलकाला नेण्याचं काम जरूर केलंय. 16च्या घरामध्ये धावफलक. भरपूर होतं, त्याला प्रत्युत्तर देऊ शकला नाही.
एकच मार्गदर्शन आलं का? श्रेयस पवार आपण पाहतोय. त्यावेळेस श्रेयस पवारच्या बॅट मधून येतोय हा फटका. बॉल सीमारेषा पार आरपार. भरपूर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला श्रेयस पवारचा. आणखीन एक पायामध्ये टाकला होता. फटका चांगला आहे. कॅच देखील तितकाच चांगला. सुपर कॅच. अगदी शेवटी प्रयत्न केला आणि प्रयत्न यशस्वी देखील झाला क्षेत्ररक्षकाचा. चांगला कॅच इथे पकडला जातो. श्रेयस परतीचा प्रवास करतोय. एक षटकार लागल्यानंतर तो बाद झाला. 22 धावफलकावरती. सनी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धीम्या गतीचा बॉल कव्हर्सला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. कॅच पकडली जाते. चांगला झेल इथे आपल्याला पाहायला मिळाला. नजाकत होती, ताकद नव्हती सनीच्या या फटक्यावरती. चेंडू फसला, फटका फसला आणि कॅच इथे पकडली आहे. हॅट्रिक बॉल असणार आहे. जय मराठे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ज्यावेळेस हा बॉल पाहिला तर शरीरापासून थोडासा लांब ठेवला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट +1 अशा 2 मिळतील मोफतच्या. एक 22 ची, एक व्हाईट ची. 24च्या घरामध्ये धावफलक. बॉलचा खेळ झालाय. आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळलाय. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 चा. शेवटचा बॉल आहे. विजय बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. एक षटकार जरूर परंतु त्यानंतर एक चांगली विकेट आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. जोरकस मारायचा प्रयत्न. बॅट अगदी वेगाने स्विंग झाली होती परंतु सूरज पवारने थांबवलं. शेवटचा बॉल येतो. निर्धाव 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 25. फुलटॉस बॉल नाही चालणार. सूरज पवारच्या विरोधामध्ये फुलटॉस बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. सूरज पवारच्या बॅट मधून षटकार. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पुढे आला होता, फुलटॉस बनवून घेतलाय, बॉलच्या पिचिंग पर्यंत येण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सरळ बॅट वरती आला आणि बॅट वरती आल्यानंतर बरोबर मध्ये लागला आणि निघून गेला सी कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा दमदार षटकार सूरज पवारच्या बॅट मधून. हो, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, यावेळेस भरपूर पुढे आला सूरज पवार, बॉल निघून गेला यष्टीरक्षकांना भेदत डी झोन मध्ये. 22 ची एक सिंगल, 38 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. हा देखील फटका उंच गेलाय, लांब लांब लांब, भरपूर लांब निघून गेलाय, आउट ऑफ दी पार्क, सीमारेषेच्या पल्याड. सूरज पवारचा वार, भेदक मारा, बॉल सीमारेषा पार, षटकार. 2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 44च्या घरामध्ये धावफलक. इंग्लिश फटका बसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी होणार नाहीये, कॅच इथे पकडलाय. बॉलचा खेळ बाकी आहे. 44 धावा धावफलकावरती. आकाश माने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 12 चेंडू फेस करत असताना 36 धावांची विक्रमी खेळी राहिली सूरज पवारची. चला, जास्त वेळ घेऊ नका, शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल, खुल्या टप्प्याचा यॉर्कर होता, एक धाव आली, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला, एक सिंगल मिळाली शेवटच्या बॉलवरती. 45 धावा धावफलकावरती. 46 धावांचं टार्गेट आहे, 46 धावा आता बनवायचे आहेत. मराठी माता प्रतिष्ठान सवणवाडी टीमला चेंडू त्यांच्याकडे असणार आहेत 18. आणि आदरणीय शांताराम साहेब मोडक यांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन झाले, आपलं देखील स्वागत आहे. साठी हा मानादेवी वॉरियर्स आठवली, विपक्ष श्री गणेश 11 मांगडेवाडी टीम.
दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या वेलकम दीपक बने सर आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वर्ण क्रिकेट असोसिएशनचा एक गोड आवाज पाटण तालुक्यामधील एक नवोदित समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे ते आटोली गावचे सुपुत्र दीपक बने सर यांचं देखील या स्पर्धेमध्ये शुभागमन झालंय. चला मांगडेवाडी टीम कॅप्टन या टॉस साठी लगेच. लगेच आपण मॅच इथे चालू करूया. दुसऱ्या डावामध्ये 44 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. हो पहिलाच बॉल निलेश मानेचा लांब ठेवलाय विजय पासून निघून गेलाय बॉल निर्धाव सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अख्खी माने तिथे. जर का विचार केला वातावरणाचा 11 वाजलेत अजून ऊन आलेलं नाहीये. आज वातावरण थोडस दमट आहे थंड आहे शांत आहे. हो आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न हा बॉल देखील निघून गेलाय. शांताराम साहेब मोडक यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेऊया. सरळ बॅटने खेळ क्षेत्ररक्षक आहे चांगली फिल्डिंग शर्यच्या साह्याने बॉलला रोखलं. हो वॉट एफर्ट्स एफर्ट्स आपण पाहतोय निलेश मानेचे. चांगला प्रयत्न परंतु पोहोचला विजय तिथे अगदी वेळेवरती. चला टॉस कॅप्टन धोनी जावा टॉस का बॉस. व्यासपीठावरती जायचं कॅप्टन. हो खोलो टप्प्याचा बॉल शॉर्ट कव्हरला JS मराठे पुन्हा एकदा प्रयत्न करतील. एक सिंगल पुन्हा एकदा. आपली टीम नाणेफेकी जिंकला लगेच निर्णय कळवा आमच्यापर्यंत. बॅटिंग तुम्हाला करायची आहे. मांगरेवाडी टीम जसा सामना संपेल आपण तयार राहायचं. वेळ आज आम्ही कोणालाही देणार नाहीये याची दक्षता घ्या. कारण की आज एक दिवसीय ही स्पर्धा तब्बल 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात आणि फक्त तिसऱ्या क्रमांकाचा सामना आता मैदानाच्या आतमध्ये चालू वेळ भरपूर झालाय. हो आणि बॅटने खेळायचा होता विजय माटेकरला शेवटच्या बॉल पर्यंत थांबवून ठेवलं निलेश मानेने. फक्त 2 धावा या षटकामधून आल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली निलेश मानेची.
गोलंदाजी आपण पाहतोय. स्वतः फलंदाज इथे चाललेत पाठीमागे. विकेटचं पतन. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते. लव माने बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिलाच बॉल अप्रतिम होता. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची आहे. निलेश नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. फुलटॉस होता परंतु वेग भरपूर होता. फिल्डिंग तिथे चांगली झाली आहे. एक सिंगल तिथे मिळाली. हा बॉल विजय माटेकरच्या बॅट मधून फटका चांगला आलाय. निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. जिथे सनी तैनात होता परंतु त्याच्या आवाक्या बाहेर होता बॉल. खेचून मारला पूर्णपणे. पूर्ण हा फटका खेळत असताना अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत बॅट स्विंग होताना आपल्याला पाहायला मिळाली. खेचून मारला. 6 ने आपल्याला पुढे सरकला. 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 9 मध्ये 37 करायचे आहेत अजूनही. हा देखील चांगला स्ट्रोक आहे. अर्ध्या बॅटने खेळलाय. हा बॉल फटका बसलाय. नाही. क्षेत्ररक्षक कॅच पकडल्यानंतर चेंडूला घेऊन गेला सीमारेषेच्या बाहेर आणि या 6 धावा अंकित केल्या जातील. जोडल्या जातील. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आणखीन एक पायामधला बॉल खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगली फिल्डिंग सूरज पवारची. फेकी अगदी वेगाने झाली आहे. 2 धावा तिथे पूर्ण झाल्या. 2 ने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 17च्या घरामध्ये. 7 मध्ये 29 करायचे आहेत. हो. हा बॉल शरीराचा वेध घेणारा होता. लव मानेचा कमबॅक आपण पाहिला. शेवटचा बॉल येतोय निर्धाव. तर समीकरण मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 6 चेंडू आणि 29 ची गरज आहे. 6 चेंडू 29 धावा. 29 धावा 6 चेंडू. चला लगेच टीम अंबरक वेळ घेऊ नका. एकत्र येऊ नका प्लीज. लगेच गोलंदाज तुम्ही निवडा आणि मॅच चालू करूया आपण. पाच बॉल 5 मारावेच लागणार आहेत. 5 मध्ये 29 करायचे आहेत. बॅटच्या टोला लागला. क्षेत्ररक्षक आहे. कॅच इथे पकडली आहे. आता 4 मध्ये करायचे आहेत 29. संदेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. संदेशच्या बॅट मधून फटका आपण पाहतोय.
भरपूर लांब गेलाय. बॉल निघून गेला आउट ऑफ द पार्क. सीमारेषेच्या पलीकडे षटकार. हा देखील चांगला फटका आहे, उंच गेलाय. निलेश माने कॅच ड्रॉप. छान धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. बॅटने फटका चांगला आहे, अप्रतिम आहे. बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. फलंदाजाला खरं तर सलामीसाठी पाठवायला हवं होतं, परंतु उशिरा आलाय आणि उशिरा फटके यायला चालू झालेत. आता गरज आहे ती एक चेंडू आणि 15ची. एक चेंडू 15ची गरज असताना चेंडू हवेमध्ये